दशक चौथा समास 6वा वंदन भक्ती। नमस्कार करणे शरण जाणे म्हणजे वंदन भक्ती होय। देहाभिमान गेल्याशिवाय वंदन भक्ती घडत नाही। म्हणून संत देवाला तनु मनु जीवे शरण जातात। नमस्काराने लीनता येते, सद्बुद्धी प्राप्त होते, पण नम्रता हवीच। वंदन भक्ती सारखे श्रेष्ठ साधन नाही। वंदन भक्ती। श्रीराम मागा झाले निरूपण, पाचवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान, सहावी भक्ती श्रीराम। श्री समर्थ म्हणतात की मागील समासात पाचव्या भक्तीचे लक्षण वर्णन करून सांगितले। आता सावध होऊन सहावी भक्ती कशी असते ते ऐका। सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे श्रीराम। वंदन करणे ही सहावी भक्ती आहे। म्हणून देवाला नमन करावे, संत साधू आणि सज्जन यांना नमस्कार करीत जावे। सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूस करावे नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम। सूर्याला, देवाला आणि सद्गुरूंना साष्टांग भावाने नमस्कार करावा। साष्टांग नमस्काराचा अधिकारू, नाना प्रतिमा देवगुरु, अन्यत्र नमनाचा विचारू, अधिकारे करावा श्रीराम। देवांच्या निरनिराळ्या प्रतिमा, देव आणि गुरु यांना साष्टांग नमस्कार घालावा, कारण ते त्या अधिकारास प्राप्त आहेत। इतरांना नमस्कार करताना त्यांचा अधिकार योग्यता पाहून यथायोग्य रीतीने करावा। 56 कोटी वसुमती, मध्ये विष्णुमूर्ती असती, तयांस नमस्कार प्रीती, साष्टांग घालावे श्रीराम। पृथ्वीचा विस्तार 56 कोटी योजने आहे। त्यात ठिकठिकाणी विष्णुमूर्ती आहेत, त्यांना अत्यंत प्रेमाने साष्टांग नमस्कार करावेत। पशुपती, श्रीपती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती, नित्य नेमे विशेष श्रीराम। शंकर, विष्णू, सूर्य त्याचप्रमाणे मारुती यांना विशेष करून नित्यनेमाने वंदन केले असता त्यांच्या दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतात। भक्तज्ञानी आणि वितरागी, महानुभाव तापसी योगी, सत्पात्रे देखुणी वेगी, नमस्कार घालावे श्रीराम। भक्त, ज्ञानी, वैराग्य संपन्न पुरुष, स्वानुभवी ब्रह्मज्ञानी, तापसी, योगी आणि श्रेष्ठ व्यक्ती पाहून त्यांना तत्काळ नमस्कार घालावा। वेदज्ञ, शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित, पुराणिक आणि विद्वज्जन, याज्ञिक, वैदिक, पवित्रजन, नमस्कारित जावे श्रीराम। वेद जाणणारा, शास्त्र जाणणारा, सर्व भूत भविष्य वर्तमान जाणणारा, विद्वान, पंडित, पुराणिक आणि इतर विद्वज्जन, तसेच याज्ञिक, वैदिक आणि पवित्र लोक यांना नमस्कार करावा। जेथे दिसते विशेष गुण, ते सद्गुरूचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन, अत्यादरे करावे श्रीराम। जेथे जेथे काही विशेष गुण दिसून येतील तेथे सद्गुरूंचे अधिष्ठान आहे असे जाणून त्यांना अत्यंत आदराने नमस्कार करावा। गणेश, शारदा, नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती, नाना देव सांगो किती, पृथकाकारे श्रीराम। गणेश, शारदा, नाना शक्ती, हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा रीतीने वेगवेगळ्या रूपाने नटलेल्या देवदेवता किती आहेत ते सांगावे। सर्व देवांस नमस्कारिले, ते एका भगवंतास पावले, एदर्थी एक वचन बोलिले, आहे ते एका श्रीराम। सगळ्या देवांना केलेला नमस्कार एका भगवंतालाच पोहोचतो। आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार केशवाला जाऊन पोहोचतो। या कारणे सर्व देवांसी नमस्कारावे अत्यादरेसी, अधिष्ठान मानिता देवांसी, परमसौख्य वाटे श्रीराम। म्हणून सर्व देवांना अत्यंत आदराने नमस्कार करावेत। सर्वांच्या ठिकाणी एका भगवंताचेच अधिष्ठान आहे हे जाणून त्या भावाने देवांना नमस्कार केला असता आपल्याला परमसौख्य वाटते। देवदेवाची अधिष्ठाने, सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने, या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी श्रीराम। सर्व देवांच्या ठिकाणी भगवंताचे अधिष्ठान आहे आणि सर्व संत सज्जनांच्या ठिकाणी सद्गुरूंचे वास्तव्य आहे हे जाणून देवदेवतांना आणि सत्पात्र संत सज्जनांना नमस्कार करावा। नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी श्रीराम। नमस्काराने अंगी नम्रता येते, नमस्काराने मनातील शंका नाहीशी होते, नमस्कारामुळे निरनिराळ्या संत सज्जनांशी मैत्र्य सख्य होते। नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जळती, समाधाने श्रीराम। नमस्कारामुळे दोष नाहीसे होतात। आपल्या हातून एखादा अन्याय घडला असला तरी त्या व्यक्तीबाबत तो घडला असेल त्या व्यक्तीस नमस्कार केला असता ती व्यक्ती क्षमा करते,
नमस्कारामुळे दुभंगलेले मने परत जोडली जातात, बिघडलेले संबंध सुधारतात आणि समाधान लाभते. तिसा परता नाही दंड, ऐसे बोलती उदंड, या कारणे अखंड देव भक्त वंदावे श्रीराम. मस्तक नमविण्यासारखे दुसरे प्रायश्चित्त नाही, असे पुष्कळांनी म्हटले आहे. मस्तक नमवून देव व भक्तांना अखंड वंदन करावे. नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव ओळे, साधकांवरी श्रीराम. वंदन केल्याने त्यांच्या अंतःकरणातील कृपा उचंबळून येते. नमनाने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि अशा नमस्कारामुळे साधकांवर सद्गुरू कृपा करतात. निशेष करिता नमस्कार, नासिती दोषांचे गिरीवर, आणि मुख्य परमेश्वर कृपा करी श्रीराम. निष्काम भावनेने नमस्कार केला असता पापांचे पर्वत नष्ट होतात आणि मुख्य म्हणजे परमेश्वर कृपा करतो. नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतांशी शरण, नमस्कारे जन्म मरण दुरी धुरावे श्रीराम. नमस्कारामुळे पतित असलेले तो पावन होतो. मनपूर्वक नमस्कार करून संतांना शरण जावे, म्हणजे त्यांच्या कृपेने जन्ममरणाच्या चक्रातून कायमची सुटका होते. परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. फार मोठा अपराध करून जरी एखाद्याने येऊन साष्टांग नमस्कार घातला, तर श्रेष्ठ पुरुषाने त्या अपराध्यास त्याच्या अन्यायाची क्षमा केली पाहिजे. या कारणे नमस्कारा परते, आणिक नाही अनुसरते, नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे श्रीराम. म्हणून नमस्कारासारखे अनुसरण्यास योग्य असे दुसरे साधन नाही. नमस्काराच्या योगे मनुष्याच्या ठिकाणी सद्बुद्धी उत्पन्न होते. नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे, उपकरण सामग्री श्रीराम. नमस्कारासाठी काही खर्च करावा लागत नाही, काही कष्ट करावे लागत नाहीत, इतर उपकरणे वा सामग्री असे काहीच लागत नाही. नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे, कासयाचे नावे श्रीराम. नमस्कारासारखा सोपा दुसरा उपाय नाही, मात्र तो नमस्कार अनन्य भावाने केला पाहिजे. इतर नाना साधनांचे कष्ट करून कशाला शिनावे. साधक भावे नमस्कार घाली, त्यांची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम. साधकाने अनन्य भावाने नमस्कार केला की त्याची काळजी त्या साधूस लागते आणि मग तो त्याला अगदी सोप्या मार्गाने थेट भगवंतापर्यंत पोहोचवतो. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे ओळती वरिष्ठ, येथे सांगितली स्पष्ट, सहावी भक्ती श्रीराम. म्हणून नमस्कार श्रेष्ठ साधन आहे. त्यायोगे वरिष्ठ म्हणजे भगवंत आणि सद्गुरू आपल्याकडे आकर्षित होतात. या प्रकारे येथे 6वी वंदन भक्ती स्पष्ट करून सांगितली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास 6वा. श्रीराम.